भगवान शंकर आणि भस्मासुराची कथा पुराणात अनेक अद्भुत आणि रोमहर्षक कथा आहेत. त्यापैकीच एक कथा आहे भगवान शंकर आणि भस्मासुर यांची. ही कथा भक्ती, वरदान आणि शंकराच्या महिमेचे दर्शन घडवणारी आहे. भस्मासुराची कठोर तपस्या. अतिप्राचीन काळी भस्मासूर नावाचा एक राक्षस होता. तो अत्यंत महत्वाकांक्षी आणि बलशाली होता. त्याने ठरवले की आपण कठोर तपस्या करून भगवान शंकरांना प्रसन्न करायचे आणि एक अमोघ वरदान मिळवायचे. भस्मासुराने हिमालयात जाऊन भगवान शंकराची अखंड तपश्चर्या सुरू केली. तो दिवस रात्र ध्यान करत होता, अग्नीत उभा राहून, उपोषण करत, अंगावर माती टाकून तो तपश्चर्या करत होता. त्याच्या कठोर तपश्चर्येमुळे अखेर भगवान शंकर प्रसन्न झाले आणि त्याने भस्मासुरासमोर प्रकट होऊन विचारले, हे राक्षसा, तुझी तपस्या आम्हाला संतुष्ट करणारी आहे. सांग, तुला कोणते वरदान हवे आहे? भस्मासुराचे धोकादायक वरदान. भस्मासुराने मोठ्या चातुर्याने उत्तर दिले, हे महादेव, मला असे वरदान द्या की मी ज्याच्या डोक्यावर हात ठेवेन तो क्षणात भस्म व्हावा. शंकरांनी त्याचा विचार न करता आपल्या सहज स्वभावानुसार तथास्तु असे म्हणून वरदान दिले. भस्मासूर आता आनंदाने उन्माद झाला. त्याला स्वतःच्या शक्तीची परीक्षा घ्यायची होती. पण तो कोणावर करून पाहणार? त्याच्या मनात एक धूर्त कल्पना आली, भगवान शंकरांवरच हे वरदान आजमावले तर? भगवान शंकरांचा साक्षात्कार. भस्मासुराने अचानकच शंकरांच्या दिशेने धाव घेतली आणि त्याच्या डोक्यावर हात ठेवण्यासाठी प्रयत्न करू लागला. भगवान शंकरांना कळून चुकले की हा राक्षस विश्वासघात करतो आहे. ते त्वरित पळू लागले. शंकर हिमालय, कैलास, जंगल, समुद्र सर्वत्र पळत होते, पण भस्मासुरही वेगवान होता. शेवटी भगवान विष्णूंकडे मदतीसाठी गेले. भगवान विष्णूची युक्ती. भगवान विष्णूंनी मोहिनीचे रूप धारण केले. ती अतिशय सुंदर आणि मनमोहक स्त्री होती. भस्मासुराने मोहिनीला पाहताच तिच्या सौंदर्यावर मोहित झाला आणि तिच्या मागे गेला. मोहिनीने त्याला नाच शिकवायचा बहाणा केला. ती म्हणाली, मी तुला एक नृत्य शिकवते, पण तूही तसेच करायला हवे. भस्मासूर आनंदाने तयार झाला. मोहिनी नाचू लागली. ती वेगवेगळ्या हालचाली करत होती आणि भस्मासूरही तसाच करीत होता. नाचता नाचता मोहिनीने स्वतःच्या डोक्यावर हात ठेवला आणि भस्मासूरही नकळत त्याचे अनुकरण करताच त्याचे शरीर क्षणात भस्म झाले. कथेमधून मिळणारा बोध. ही कथा आपल्याला शिकवते की अतिलोभ आणि अहंकाराचा परिणाम नेहमी विनाशकारकच होतो. तसेच भगवंत सहजप्रसन्न असले तरीही आपण चांगल्या गोष्टींची मागणी करायला हवी. भगवान शंकरांप्रमाणेच भगवान विष्णू आपल्या भक्तांचे संकट दूर करण्यासाठी वेगवेगळ्या युक्त्या लढवतात. यामुळेच आपण नेहमी विवेकाने विचार करूनच कोणतीही गोष्ट मागायला हवी आणि लोभ टाळावा. हर हर महादेव.